नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किशोर आमले स्वागत करतो बळीराजाच्या या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण एक नवीन यंत्र या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मजूर टंचाई ही सगळ्यांनाच भेडसावते, आम्हाला पण भेडसावते. तर मजुरांची कामे करण्यासाठी आपण हे यंत्र तयार केलेलं आहे. 6.5 एचपीचं पेट्रोल मशीन. आपण मका, हरभरा, सोयाबीन अशा पिकांमध्ये कोळपणी करायची असेल किंवा मग मकामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरी पाडावी लागते. 1.5 फूट जे मका पेरतात आपल्या बीड संभाजीनगर त्या पट्ट्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपल्याला मका वाढल्यानंतर त्यामध्ये सरी पाडावी लागते. तर सरी पाडण्यासाठी किंवा अशी बरीच कामे करण्यासाठी हे यंत्र आम्ही डेव्हलप केलेलं आहे. आता आपल्याकडे जे यंत्र आधी अवेलेबल होतं 2 एचपी, 3 एचपी जे छोटे यंत्र होते जे आपण हलक्या कामांसाठी वापरू शकत होतो. पण आता ह्याच्यामध्ये मोठ्या इंजिनमध्ये रिक्वायरमेंट शेतकऱ्यांची बऱ्यापैकी आम्हाला आल्यामुळे आम्ही हे यंत्र तयार केलेलं आहे. त्याच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. याला तुम्ही कशाप्रकारे खरेदी करू शकता. बाहुबली यंत्र याचं नाव आहे. तर या बाहुबलीला तुम्ही कशाप्रकारे खरेदी करू शकता, याची किंमत काय आहे, याची इंजिन किती पॉवरचं आहे, परत पेट्रोलचं ॲव्हरेज किती, तर हे सगळी गोष्ट आपण सगळ्या माहिती आपण पहिल्यापासून सॉरी सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे याच्यासोबत अवजारे काय काय मिळतात. अवजारे याला 3 अवजारे सोबत मिळतात. एक पास मिळते 2 फुटी. याला एक 3 दाती कल्टिवेटर मिळतो आणि एक सरी नांगर मिळतो, जो की याला आधीपासूनच फिटिंग केलेलं आहे. दुसरं म्हणजे काय काय कामे करू शकतो आपण याला. सोयाबीन कोळपणीसाठी वापरू शकतो. कमीत कमी 1 फूट जागेमध्ये चालतो हा. त्याच्यापेक्षा कमी जागेत हा चालू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. दुसरं म्हणजे आपण मकामध्ये सरी पाडायची असेल, भुईमुगाला सरी पाडायची असेल किंवा कापूस वखरणी वगैरे असेल 2.5 फुटाची जास्तीत जास्त पास चालते आणि कमीत कमी 1 फूट चालते. असं याला पास चालू शकतो. अ, अशी बरीच मजुरांची कामे या यंत्राद्वारे आपण करू शकतो. तिसरं म्हणजे याचा ॲव्हरेजचा विचार केला तर ॲव्हरेज याला 1 तासाला 1 लिटरपर्यंत हे पेट्रोल घेतं. साईडने बेल्ट ड्राईव्ह सिस्टम आहे आणि खाली याला मध्ये चाकातच गिअर बॉक्स दिलेला आहे. चाकाची रुंदी याची 8 इंच आहे आणि मशीन पूर्ण बॉडीची रुंदी 1 फूट आहे. इंजिन पॉवर जर विचार केला तर इंजिन 6 एचपीचं पेट्रोल इंजिन आहे. 168 सीसीचं 4 स्ट्रोक इंजिन याला आपण लावलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला होंडाचं इंजिन पाहिजे असेल तर 168 सीसी होंडाचं पण अवेलेबल मिळतं. आता हे चायनीज इंजिन याच्यावर लावलेलं आहे. किंमत तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेलच. तिथून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. दुसरं म्हणजे हे सिंगल चाकाचं असल्यामुळे याला चालवण्यासाठी थोडीशी ट्रिक वापरावी लागते. सिंगलचं बॅलन्स धरायला थोडासा अवघड जातो सुरुवातीला. जोपर्यंत हातात बसलेलं मशीन आहे, हातात बसलेलं नाही तोपर्यंत याला बॅलन्स धरायला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. ते बॅलन्स जमल्यानंतर मशीन आपण सहजतेने चालवू शकतो. आता पुढची म्हणजे याला चालवायचं कसं, चालू करायला समजा पहिल्यांदा इथं चोक द्यावा लागतो. इथं पेट्रोलचा एअर चोक आहे. एअर चोक मागं वळल्यानंतर जवळ आहे दाखवायला. हा चोक आहे. चोक मागं वळल्यानंतर आपलं एअर सिस्टीम बंद होते. चालू करण्यासाठी चोक पहिला द्यावा लागतो. हातातलं बटन ऑन वर ठेवायचं. थोडीशी रेस पकडायची आणि लगेच चालू होतं. दुसरं म्हणजे तुमचा चालू नंतर चोक पुढे ढकलून द्यायचा आणि फक्त एक्सिलेटर दिला की यंत्र पुढे चालायला सुरुवात होते. एकदम इझी पद्धतीने चालवते आणि एकदम जड पण नाही आहे. एकदम हलके यंत्र आहे. आता आम्ही थोडंफार कस्टमरला चालून पण दाखवलं होतं आणि थोडक्यात तुम्हाला सरी पाडून दाखवतो. एकदम सोप्या पद्धतीने यंत्र चालते. थोडं खाली कडक लागते, थोडं दिसायला त्रास होते. ही सरी पाडायची पद्धत ही एकदम वापसाकडे दिसायला चालवावी लागते. म्हणजे आपण आंतर मशागतीसाठी हे तयार केलेलं आहे. तुम्ही जर विचार करता असाल बैल मशागत व्हायची, बैल पुढं चालली वगैरे, तर बैलांसारखी मशागत हे यंत्र करून देणार नाही. तुम्हाला फक्त आंतर मशागतीसाठी कोळपणी खुरपणी असेल, भर टाकायचे असेल तर असली कामे हे यंत्र आपलं करून देतात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या यंत्राला आपण खरेदी कशा प्रकारे करू शकता. खरेदी करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तुमचं आधार कार्ड पाठवायचं. डिलिव्हरी जर तुम्हाला घरपोच पाहिजे नसेल तर डिलिव्हरी खर्च वेगळा असतो. 1000 रुपये ते 2000 पर्यंत डिलिव्हरी खर्च यायला लागतो. याचं पूर्ण वजन आहे 70 ते 80 किलो पर्यंत याचं वजन भरतं आणि ग्रॉस वेट याचं 100 किलो पकडतो. तर असं याचं वजन आहे. घरी बसल्या मागवायचं असेल तर तुम्हाला आमच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा.
किंवा येऊन घ्यायचा असेल तर आमचा पत्ता आहे जुन्नर तालुका जिल्हा पुणे आळेफाटा कल्याण हायवेला डिंगोरे गाव आहे. गावात येऊन तुम्ही यंत्र खरेदी करू शकता. यायच्या आधी फक्त बुकिंग करून यायचे. डायरेक्ट आलं तर यंत्र अवेलेबल होत नाही. 3 अवजारे सोबत मिळतात आणि किंमत खाली डिस्प्ले होत असेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंमत आहे किंवा फोन करून तुम्ही विचारू शकता. किंमत सांगू शकत नाही किंवा कारण वर्षानुवर्ष व्हिडिओ या YouTubeवरती राहतात. किमती वाढतात, कमी होतात. त्याच्यामुळे एखादा व्हिडिओ जर आत्ता पाहिला असेल तर 2 वर्षांनी तुम्ही म्हणाल की हा व्हिडिओमध्ये कमी किंमत सांगितलेली आहे, किंमत वाढली. तर असे प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाही. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला मिळेल. तर असं आमचं बाहुबली यंत्र आहे. खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नक्की करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.